पोठऱ्या अनेकांच्या दुखतात, पण सामान्यतः ॲथलीट्स, खेळाडू आणि खूप जास्त फिजिकल ॲक्टिव्हिटी करणाऱ्यांना हा त्रास होतो. कारण त्यांच्या स्नायूंवर जास्त स्ट्रेस किंवा ताण पडतो. तर ज्येष्ठ नागरिक म्हणजे साधारणतः वयाची 65 ही ओलांडलेल्यांना स्नायू कमकुवत किंवा मसल वीक झाल्यामुळे पाय दुखण्याचा त्रास होतो. या व्हिडिओतून आपण पोठऱ्या दुखण्याचे संभाव्य धोके काय आहेत, चला जाणून घेऊ. क्लिव्हलंड क्लिनिकच्या माहितीनुसार पोठऱ्या दुखण्याला इतर काही फॅक्टर्सही जबाबदार आहेत. काही औषधं किंवा कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी असणारे ड्रग्ज, लिव्हर किंवा किडनीचा आजार, डायबिटीज, हायपोथायरॉइडिझम म्हणजे थायरॉइड ग्लॅन्डचं कार्य कमी होणं, पायात एडिमा म्हणजे पायात पाणी साचल्यामुळे सूज येणं किंवा शरीरात डिहायड्रेशनमुळे इलेक्ट्रोलाइट्स कमी होणं, किडनी विकारासाठी करण्यात येणारं डायलिसिस किंवा उष्माघातामुळे आलेला थकवा, गर्भवती महिला, पोठऱ्यांचे स्नायू खूप टाईट असणं, स्मोकिंग किंवा इतर तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करणं. तर हेल्थलाईनच्या माहितीनुसार डायबेटिक पेरिफेरल न्यूरोपॅथी मध्ये रक्तवाहिन्यांना हानी पोहोचते किंवा इजा पोहोचते. त्यामुळे पाय आणि हात यांना त्रास होऊ शकतो. हे डायबिटीज मध्ये होणारं एक कॉमन कॉम्प्लिकेशन आहे. शरीरात साखरेचं प्रमाण दीर्घकाळ जास्त असलं की हा त्रास होतो. त्यातही पोठऱ्यात दुखणं सुरू होतं. क्लिव्हलंड क्लिनिकच्या माहितीनुसार सौम्य काफ पेनवर घरच्या घरीच आपण उपचार करू शकतो. यासाठी राईस मेथडचा आपण वापर करू शकतो. रेस्ट. पोठऱ्या दुखत असताना जास्त चालू किंवा धावू नये, यामुळे वेदना जास्त वाढतात. आईस. दर 2 तासांनी 20 मिनिटं पोठऱ्यांवर आईस पॅक लावा. बर्फ थेट त्वचेला लावू नका. कंप्रेशन. पोठऱ्यांवर कंप्रेशन बँडेज बांधा, ज्यामुळे ज्या भागात दुखत असेल तिथे रक्तपुरवठा कमी होतो आणि सूज कमी होण्यास मदत होते. एलिव्हेशन. पाय एलिव्हेटेड पोझिशन मध्ये किंवा हार्टच्या थोड्याशा वर पोझिशन मध्ये असतील अशा ठेवा. पायांना उशी किंवा ब्लँकेटचा आधार द्या. तर काही वेळेला तुमचे डॉक्टर तुम्हाला पोठऱ्या दुखीवरती इतर औषधं किंवा आणखीन काही उपचार घेण्याचा सल्लाही देऊ शकतात. ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा.